नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्लाकार यूट्यूब चॅनलतर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कल्लाकार एज्युकेशन या चॅनलवर आपले स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत, तेव्हा लवकरात लवकर आपण या चॅनलला सबस्क्राइब करा। इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते। विशेषतः आपली उत्तरपत्रिका सोडवत असताना ती नीट नेटकी असणं फार गरजेचं आहे। असं म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन। या अनुषंगाने आपल्या उत्तरपत्रिकेचं मुखपृष्ठ बिनचूक भरणं आवश्यक असतं। या व्यतिरिक्त उत्तरपत्रिकेच्या बाबतीत मी आणखीन काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे, ज्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल। सर्वप्रथम उत्तरपत्रिकेचं मुखपृष्ठ बिनचूक भरणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिकेची सर्व पाने तपासून बघावीत। समजा उत्तरपत्रिकेवरचे पृष्ठ क्रमांक चुकलेले असतील किंवा उत्तरपत्रिकेची सिलाई जास्त निघालेली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये पर्यवेक्षकांकडून ही उत्तरपत्रिका त्वरित बदलून घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेवर माहिती भरत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावायची आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी बैठक क्रमांक लिहायचा असतो, परंतु हा बैठक क्रमांक लिहित असताना आपण हॉल तिकीटचा वापर करायचा आहे। आपला नंबर कितीही पाठ असला तरी सुद्धा आपण हॉल तिकीटवर बघूनच लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे हॉल तिकीट दिलेलं असतं यावर आपले सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। सर्व विषय दिलेले असतात। फक्त विषय नाही तर तो पेपर, तो विषय कोणत्या तारखेला आहे ती तारीख सुद्धा समोर दिलेली असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला रिपोर्टिंग टाइम, अर्थात परीक्षा केंद्रावर तुम्हाला नेमकं किती वाजता उपस्थित राहायचं या संदर्भात जी वेळ आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्या हॉल तिकीटावर दिलेली असते। ती आपण बघायचे, आपलं हॉल तिकीट तपासून बघायचं। त्यानंतर त्याखाली या ठिकाणी वर्ड्समध्ये म्हणजे शब्दांमध्ये हा हॉल तिकीटवरचा क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे। यानंतर त्याखाली या ठिकाणी तुम्हाला सही करायची। त्यानंतर इथे केंद्र क्रमांक लिहिलेला आहे, या ठिकाणी तुमचा केंद्र क्रमांक लिहायचा आहे। हा सुद्धा तुम्हाला हॉल तिकीटवर बघूनच लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे अशा प्रकारचं तुमचं हॉल तिकीट आहे। या हॉल तिकीटवरील नोंदी तपासणं फार महत्त्वाचं आहे। जो बैठक क्रमांक तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेवर लिहायचा आहे तो या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल। यानंतर अक्षरामध्ये या ठिकाणी हा बैठक क्रमांक तुम्हाला दिलेला आहे, तो बघून लिहायचा आहे आणि या खाली सेंटर क्रमांक दिलेला आहे। हॉल तिकीटवर बघूनच या सगळ्या गोष्टी तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये भरायच्या आहेत। यानंतर आपल्या विषयांची यादी या ठिकाणी दिलेली आहे, ते तपासून बघायचे। त्यासमोर इथे तारीख दिलेली आहे, कोणत्या विषयाचा पेपर कोणत्या दिवशी आहे ती तारीख या ठिकाणी आहे। आणि त्याच्या समोर रिपोर्टिंग टाइम असं म्हटले, म्हणजे या वेळेला आपल्याला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे। आणखीन एक गोष्ट हॉल तिकीटच्या बाबतीत किंवा या परीक्षेच्या वेळापत्रकाच्या बाबतीत मला सांगायचे, ते म्हणजे बऱ्याच वेळेला विद्यार्थी व्हॉट्सअप क्लासेस आणि वर्तमानपत्रामधील टाइम टेबल रेफर करतात किंवा त्याचा संदर्भ घेतात, परंतु असं न करता तुमच्या हॉल तिकीटावर जे विषय दिलेले आहेत आणि त्याच्या समोर जी तारीख आहे ती तारीख बघूनच आपण परीक्षेसाठी हजर राहायचं आहे। अन्यथा कधी कधी असंही होतं की चुकीचं टाइम टेबल आपण इतर ठिकाणी पाहिलं आणि ते फॉलो केलं तर आपला एखादा पेपर चुकू शकतो। त्यामुळे अशा प्रकारची चूक आपण करायची नाही। जे हॉल तिकीटवर दिलंय, जी तारीख दिली त्यानुसारच आपण परीक्षेसाठी हजर व्हायचं। या ठिकाणी ही चौकट दिलेली आहे आणि यावर लिहिलंय, विद्यार्थ्याने बारकोड या चौकटीत चिकटवावा। जो बारकोड तुम्हाला दिलेला असतो तो तुम्हाला या चौकटीच्या आतच जोडायचा आहे किंवा चिकटवायचा आहे। त्यासाठी इथे एक ॲरो दिलेला आहे आणि या ठिकाणी एक ॲरो आहे। याच्या मध्यभागी अर्थात हा बारकोड जो आहे तो याच आकाराचा असतो, त्यामुळे तुम्हाला जास्त अडचण येणार नाही। फक्त एक काळजी घ्यायची, हा बारकोड या ठिकाणी चिकटवायचा नाही। या ठिकाणी लिहिलंय फक्त UID कोडसाठी जागा, इथे मात्र आपण बारकोड चुकूनही चिकटवायचा नाही। बारकोडचा हा जो भाग आहे एवढा, हा अतिशय महत्त्वाचा आहे। हा जो बारकोड आहे यामध्ये तुमचा बैठक क्रमांक असतो, त्यामुळे हा भाग बाहेरच आला पाहिजे, कारण उत्तरपत्रिकेचा हा जो भाग आहे हा नंतर झाकला जाणार आहे। त्यामुळे तुमचा जो बैठक क्रमांक आहे तो या ठिकाणी आहे, बारच्या माध्यमातून तो कळणार आहे व्यवस्थेला, त्यामुळे बारकोड बाहेर दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला चिकटवायचं आहे। विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत बारकोडच्या बाबतीत। बारकोडची घडी पाडू नका, बारकोडवर काहीही लिहू नका, बारकोड स्टिकरवर कोणी खूण करू नका।
उत्तरपत्रिकेत इतरत्र कोठेही आपले नाव, देवाचे, धर्माचे, पंथाचे नाव, मोबाईल क्रमांक, बैठक क्रमांक व इतर कोणताही मजकूर लिहू नका. उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर काही लिहू नका. कोणतीही खूण करू नका. उत्तरपत्रिकेत उत्तरातील शाईत बदल झाल्यास व खाडाखोड झाल्यास पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नका. आपला बारकोड उत्तरपत्रिकेवर दुसऱ्या कोणालाही चिकटवण्यास सांगू नका. वरील 1 ते 5 कृती केल्यास आपण परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केला असं मानण्यात येऊन आपल्या परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात येईल. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो बारकोड मिळालेला आहे तो आपल्याच क्रमांकाचा आहे की नाही हे तपासून बघायचं आहे. बारकोडवर एका बाजूला बारकोड असतो आणि दुसऱ्या बाजूला आपला सीट क्रमांक असतो, तो आपण बघायचा आहे. जो विषय आहे तो विषय त्यावर नमूद केलेला आहे की नाही हे सुद्धा आपण तपासून बघायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी आपली माहिती भरलेली आहे या ठिकाणी सीट नंबर वगैरे, तर ही माहिती झाकण्यासाठी आपल्याला एक होलोग्राफ स्टिकर दिला जाईल. तो आपण या भागावर या चौकटीमध्ये चिकटवायचा आहे. अर्थात हा स्टिकर आपल्याला शेवटच्या तासाभरामध्ये दिला जाईल. त्यावेळेला आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी तो चिकटवायचा आहे. जर पुरवणी घेतली असेल तर त्या पुरवणीवर देखील आपल्याला हा स्टिकर चिकटवायचा आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हा होलोग्राफ स्टिकर तुम्हाला या चौकटीमध्ये चिकटवायचा. तुमच्या होलोग्राफ स्टिकरवर देखील ॲरो असेल, ॲरो टू ॲरो तुम्हाला तो मॅच करायचा. यानंतर विषयाच्या चौकटीमध्ये तुम्हाला विषयाचं नाव लिहायचं आहे. समजा विषय मराठी असेल तर पेपरच्या या चौकटीमध्ये तुम्हाला काही लिहायचं नाही, डॅश करायचं आहे. त्याखाली आपल्याला दिनांक लिहायचे. ही मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही दिनांक लिहू शकता. त्यानंतर खालच्या चौकटीमध्ये उत्तर लेखनाची भाषा तुम्हाला लिहायची. समजा आपलं माध्यम मराठी असेल तर आपण उत्तर लेखनाची भाषा सर्व विषयांसाठी मराठीच लिहायची. आणि समजा काही विद्यार्थी सेमी इंग्रजीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि गणित या विषयासाठी उत्तर लेखनाची भाषा इंग्रजी लिहायची. या ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट कोड अशी चौकट आहे. त्या चौकटीत तुम्हाला काहीच लिहायचं नाही. तुमचा गणिताचा पेपर असेल, मॅथमॅटिक्सचा पेपर असेल तर तुम्हाला विषयाच्या ठिकाणी गणित किंवा मॅथमॅटिक्स लिहायचं आहे. आणि पेपरच्या चौकटीमध्ये समजा बीजगणिताचा पेपर असेल तर तुम्हाला बीजगणित भाग 1 असं लिहायचं आहे. इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी माध्यमाच्या मुलांसाठी अल्जेब्रा 1 असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं. समजा भूमितीचा पेपर असेल तर विषयाच्या कॉलममध्ये चौकटीमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स लिहायचं आहे आणि पेपरच्या चौकटीमध्ये तुम्हाला जॉमेट्री 2 किंवा भूमिती भाग 2 असं लिहायचं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय जर असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमी आणि इंग्रजी माध्यमासाठी, तर तुम्हाला विषयाच्या या चौकटीत सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिहायचं आहे. आणि पेपरच्या या चौकटीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर 1, समजा पेपर 1 असेल तर या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर 1 लिहायचं आहे. आणि पेपर 2 जेव्हा असेल त्यावेळेला विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि पेपरच्या या चौकटीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर 2 असं लिहायचं आहे. मराठी माध्यमाच्या बाबतीमध्ये आपण विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 असं या पेपरच्या चौकटीमध्ये लिहायचं आहे. आणि विषयाच्या या चौकटीमध्ये मात्र आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान असं लिहायचं आहे. सामाजिक शास्त्र हा विषय आहे. समजा या विषयाचा इतिहास हा पेपर असेल त्यावेळेला आपण वर लिहायचं आहे सामाजिक शास्त्र आणि पेपरच्या चौकटीमध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र असा आपण उल्लेख करायचा आहे असं लिहायचं आहे. समजा आपला सामाजिक शास्त्र या विषयातील दुसरा पेपर असेल भूगोल, तर पेपरच्या या चौकटीमध्ये भूगोल भाग 2 किंवा भूगोल असं आपल्याला लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही उत्तरपत्रिका भरायची. विद्यार्थी मित्रांनो, बीजगणित आणि भूमितीचा पेपर सोडवत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला रफ वर्क करावं लागतं, अर्थात कच्चं काम करावं लागतं. मग अशा वेळेला आपण ते प्रश्नपत्रिकेवर न करता आपल्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर पेन्सिलने करायचं आणि इथे असं लिहायचं. आणि मग हे लिहून झाल्यानंतर या ठिकाणी पेन्सिलनेच आपण आपलं रफ वर्क करायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर ते खुडून टाकायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर समजा आपण या पेजपर्यंत आलो, या पानापर्यंत आलो, तरी सुद्धा या पेजवर आपण काही लिहायचं नसतं, कारण त्यावर अगोदरच आपण खाडाखोड केलेली असते. त्यामुळे आपल्याला आणखीन जर लिहायचं असेल तर यासाठी आपण दुसरी सप्लिमेंट किंवा पुरवणी मागू शकतो. मित्रांनो, प्रश्न व उपप्रश्न यांचा क्रमांक अचूक टाकावा. प्रश्नांच्या सूचना लिहिण्याची आवश्यकता नाही. असं आपण जर केलं तर आपला वेळ वाया जातो. आपल्या विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार
कोणता प्रश्न लिहावा व कोणता लिहू नये याची माहिती करून घ्यावी, जेणेकरून अनावश्यक प्रश्न लिहिण्याचा आपला वेळ वाचेल व त्या वेळेचा वापर आपण उत्तर लिहिण्यासाठी करू शकतो. पेपरमध्ये खाडाखोड करू नये, अक्षरे गिरवू नये. एखादा शब्द चुकल्यास त्याच्यावर एकच तिरकस किंवा आडवी रेघ मारावी. रिकाम्या जागांचा प्रश्न असेल तर त्या अधोरेखित कराव्यात. उत्तरातील महत्त्वाच्या शब्दांना देखील आपण अधोरेखित करू शकतो. पेपर सोडवण्यासाठी आपण निळ्या किंवा काळ्या शाईचं पेन वापरायचे आणि समजा आपल्याला काही शब्द अधोरेखित करायचे असतील तर यासाठी आपण पेन्सिलचाच वापर करायचा. त्या व्यतिरिक्त काही वापरू नये. आपण सोडवलेला पेपर जर नीटनेटका व स्वच्छ असेल तर परीक्षक देखील प्रसन्न मनाने आपली उत्तरपत्रिका तपासेल. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेवरील माहिती कशा पद्धतीने भरायची याबद्दल आपण जाणून घेतलंय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिका आपल्याच विषयाची आहे की नाही याची आपण खात्री करायची. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेची सर्व पाने आहेत की नाही हे सुद्धा आपण बघायचे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या या पहिल्या पानावर काही सूचना आपल्यासाठी दिलेल्या आहेत, त्या आपण वाचायच्यात. या ठिकाणी आपण आपला सीट नंबर अर्थात बैठक क्रमांक देखील लिहायचा आहे. या व्यतिरिक्त आपण प्रश्नपत्रिकेवर काही लिहायचं नाही, कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा करायच्या नाहीत. इयत्ता 10वीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कल्लाकार एज्युकेशन चॅनलतर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला हा कल्लाकार एज्युकेशन चॅनलवरचा पहिला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयानुसार पेपर कसा सोडवावा आणि ते पेपर सोडवताना कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत याविषयी विस्तृत माहिती असलेले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या कल्लाकार एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.